8-10 दिवसापासून रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. स्थानिक नागरिक आहेत, काय प्रशासनाचं लक्ष आहे का, काय सांगाल? दुर्लक्ष नेमकं होतंय म्हणून? नाही, दुर्लक्ष प्रशासन 100% कारण काय आलंय, कारण कमीत कमी 7 ते 8 दिवस झाले या कामाला नाही का, तरी काम अजून काय मोठ्या प्रमाणात चालू नाही. कारण मला वाटतं एक जीसीबी चालू करणं, 7-8 जीसीबी आणलं, 7-8 हायवा आणलं तर काम होईल ना. लोकांना पण एवढं वेटीत 15-20 मिनिटं किंवा 1-1 तास उभं राहायची गरज येणार नाही लोकांना. बरं काय विषय झालाय, कारण आमच्या इकडे जे पर्यटक आहे आता 4 महिने सुद्धा असं लोकांना नाही का, पर्यटकांवर मोठा परिणाम झाला किंवा हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला या गोष्टीचा. कारण काय साधे हॉटेल असेल, ब्युरेक असेल, हे हॉटेल व्यवसाय आमचे कमी 50-50 कुटुंब काय चालू होते हॉटेल व्यवसाय आणि ती जर हॉटेल बंद पडणार पर्यटक येत नसतील, हा खूप मोठी शोकांताची गोष्ट आहे. इथं जर प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. प्रशासनाने याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आज तुम्ही विचार करा, एकच जीसीबी इथं 2-4 जीसीबी चालू करायला पाहिजे होतं. आमदार खासदारांनी येऊन इथं पाणी करायला पाहिजे होती, यांनी यंत्रणा मोठ्या प्रमाणात लावायला पाहिजे होती. आज लोकांना इथं उभं राहायला लागते, 1-1 तास 2-2 तास येऊन उभं राहायला लागते. काय शोकांची कथा नाही आपल्या खरं तर जुन्नर तालुक्याची. ऐसा बात का बोलेंगे? कुछ नहीं. कहाँ से आने, किधर जाने का है? 8 दिवस झाले इथं रस्ता खराब झाला आहे, तरी पण बनवत नाही प्रशासन. त्याचा रस्ता बंद केला आहे. 2-3 जीसीबी लावल्या पाहिजे इथे ना. हो, रस्ता खूप खराब झालेला आहे. ना इकडे तालुक्याचे आमदार फिरले, नाही विभागाचे खासदार फिरले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, माजी आमदार अतुल बेनके इकडे आले, पाणी करून गेले. सोबत अंकुश आमले पण होते. ते काय म्हणाले? काय येऊन काय केलं त्यांनी, काय झेंडा काढला का, काय केलं मला सांग. येऊन काय केलं त्यांनी, येऊन आले, पाणी गेली, गेले निसतं दंड करायला. तर आता काय माझे आमदार असो किंवा विद्यमान आमदार असो, काय त्यांनी काय करणार, येऊन काय करणार आहे. तुम्ही काहीतरी केलं तर पाहिजे ना. 8 दिवस झालं प्रशासन काहीतरी हालचालच करीत नाही याच्यावरती. माझे आमदार आले का, विद्यमान आमदार आले काय, शक्तिमानी गंगाधर ही सिस्टीम आहे आपल्या तालुक्याची. माजी आमदार आले, विद्यमान आमदार माजी आमदार आले, विद्यमान आमदार दोन्ही सत्तेत आहेत ना. माझे आमदार पण विद्यमान आमदार पण सत्तेत आहेत ना. यंत्रणा त्यांनी लावली पाहिजे ना. येऊन काय करणार तुम्ही, स्टँडबाजी करणार, भाषण करणार इथे येऊन. काय लोकांचे हाले बघितले पाहिजे ना लोकांचे. आज कितीतरी लोकांचे आमच्या इथल्या आदिवासी पट्ट्यातल्या लोकांची उपजीविका चालू आहे या पर्यटकांवरती. आज ती जर बनवून लागेल तर काय फायदा या लोकांचा. विद्यमान आमदारांकडे काय मागणी? विद्यमान आमदारांकडे हीच मागणी, तुम्ही सत्तेमध्ये दोन्ही पण आमदार नाही का, आता माझे आमदार विद्यमान आमदार, तुम्ही सत्तेमध्ये साहेब तुम्ही या इथे पाणी करा, लोकांची काय वस्तू बघा, इथं मोठी यंत्रणा लावा, काम लवकर चालू करा. बरं आहे ना इथं साईडला, आज मला सांगा साईडला बाजूला जागा आहे ना चालू व्हायला रस्ता. मग तुम्ही जर बघतच नसतील, जर लोकांचं येतच नसतील पाहिलं, काय फायदा याचा मला सांगा. निवडून लोकांनी चुकी केली असं वाटायला लागलं. हा दोन्ही सत्तेत प्रश्न सुटत नाही. प्रश्न सुटत नाही. यायचं, भाषण टाकायची, बघायची, काय तिथं मार्ग काढलाय मला सांगा ना. 2 वेळा या ठिकाणी सूरज वाजगे आले, लोकांना इथं आधार दिला. तुमची काय भावना? सूरज वाजगे सत्तेत ना कशामध्ये कमीत कमी लोकांना आधार द्यायचं काम तरी करतात. त्या दिवशी स्वतः जबाबदारी घ्यायला तयार होती, ते बरोबर आहे. कारण मी या लोकांची जबाबदारी घेतो, जी कोण लोकांना काय असेल अडचणी आपण सगळेजण त्यांना मदत करू. ही भावना आली तर नाही आलं मला सांगा. त्यांनी येऊन त्यांचं सत्ता आहे दोघांचं पण, विद्यमान आमदार असेल माझे आमदार असेल, काय केलं त्यांनी मला सांगा ना. काय आहे का उपाययोजना केला का? आज ती लोक इथं लोक राहतात, जीव मोठी धरूनच राहतात ना. रस्ता दिवसेंदिवस खचतोय, खालच्या बाजूला पण धोका आहे, भूस्खलन होण्याची भीती आहे. 100% भूस्खलन होण्याची शक्यता आहे ना अजून पण. कधी पाऊस वाढतोय, कधी कमी होतोय, त्याच्यामुळे काय होऊ शकतं, भूस्खलन होऊ शकतं. तहसीलदारांना घेऊन आले पाहिजे, त्यांनी उपाययोजना केल्या पाहिजेत. ती लोक येतात आम्हाला सांगा, ती भूस्खलन झाले, याला तहसीलदार ही सगळी लोक जबाबदार आहे ती. हा आले होते त्यांचे, फक्त कोणते सरकार आले होते, लोकांच्या घरी गेले, लोकांना सांगितलं. मग त्याच्या उपाययोजना काय आहेत का मला सांगा, त्यांचे अधिकारी येऊन काय करतात का? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी.
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.